सूर्योदयापूर्वी उठून स्नान केल्यानंतर शिव पार्वतीचे ध्यान करा आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. 2. शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. 3. सलग 11 सोमवार उपवास करून भगवान शिवांना बेलपत्र अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. 4. शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मानसिक बळ आणि सकारात्मकता वाढते. 5. पती पत्नीने एकत्रित शिव पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो असे मानले जाते. 6. शिवलिंगावर 11 बेलपत्र अर्पण करून प्रत्येक पत्रावर ओम नमः शिवाय म्हणावे. 7. आर्थिक प्रगतीसाठी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करून धनप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. 8. चंद्रदोष कमी करण्यासाठी सोमवारी रात्री चंद्राला दूधमिश्रित जल अर्पण करावे. 9. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, तांदूळ किंवा साखरेचे दान करावे. 10. घरात शिवमहिम स्तोत्र किंवा शिव चालिसाचे पठण करावे. 11. नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा सांगून ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. 12. सोमवारी शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने मन शांत राहते असे मानले जाते. 13. विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्यापूर्वी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 14. नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर व्हावेत म्हणून रुद्राभिषेक करावा. 15. संध्याकाळी शिवमंदिरात तुपाचा दिवा लावून आरती करावी. 16. गाईला हिरवा चारा आणि गूळ खाऊ घालावा. 17. पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. 18. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालाव्यात. 19. आई वडिलांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 20. घरातील वाद, भांडणे आणि कटू बोलणे टाळावे. 21. सोमवारी शिवपुराणातील कथा वाचावी किंवा ऐकावी. 22. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करावे. 23. रुग्णालयात फळे किंवा आवश्यक वस्तूंचे दान करावे. 24. मंदिरात सफाई सेवा करावी. 25. एखाद्या गरजू कुटुंबाला अन्नधान्याची मदत करावी. 26. शिवलिंगावर पांढरी फुले अर्पण करावीत. 27. घरात सुगंधी धूप लावून सकारात्मक वातावरण निर्माण करावे. 28. रुद्राक्ष माळेने मंत्रजप करावा. 29. मनातील नकारात्मक विचारांचा त्याग करण्याचा संकल्प करावा. 30. शिव पार्वतीच्या प्रतिमेसमोर कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करावी. 31. सोमवारच्या दिवशी खोटे बोलणे टाळावे. 32. व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा. 33. एखाद्या वृद्ध व्यक्तीची सेवा करावी. 34. गरजू मुलांना अन्नदान करावे. 35. नदी, तलाव किंवा सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. 36. शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण करावे. 37. भगवान शिवांना भस्म अर्पण करावे. 38. पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित स्त्रियांनी शिव पार्वतीची संयुक्त पूजा करावी. 39. अविवाहित मुलांनी योग्य जीवनसाथीसाठी सोमवारी व्रत करावे. 40. व्यवसायाच्या ठिकाणी शिवाची प्रतिमा ठेवून प्रार्थना करावी. 41. घरात शिवनामाचा अखंड जप सुरू ठेवावा. 42. कुटुंबासोबत शिवारती म्हणावी. 43. आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात म्हणून तांदळाचे दान करावे. 44. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. 45. घरातील देवघर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे. 46. प्रत्येक सोमवारी एक चांगले कार्य करण्याचा संकल्प करावा. 47. संकटातून मुक्तीसाठी 11 माळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 48. कर्जमुक्तीसाठी शिवमंदिरात दिवा लावून प्रार्थना करावी. 49. संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे. 50. दिवसाच्या शेवटी भगवान शिवांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करावी. 51. सर्व जीवांमध्ये शिवाचे रूप पाहून प्रेम, दया आणि करुणेने वागण्याचा संकल्प करावा. श्रद्धा, भक्ती आणि सदाचार यांसह केलेले हे उपाय आध्यात्मिक समाधान, मनःशांती आणि सकारात्मक जीवनासाठी उपयुक्त मानले जातात.